नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जानेवारी 2017मध्ये जो UGC नेट पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील गणित व डाटा इंटरप्रिटेशनचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नावर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। जानेवारी 2017मध्ये झालेला जो पेपर आहे हा ऑफलाईन पद्धतीने झाला होता आणि येणारी नेट परीक्षा जी असणार आहे ही ऑफलाईन घेण्यात येणार असल्यामुळे तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे सरावासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। प्रश्न पाहूयात आपण। द मिसिंग टर्म इन द सिरीज 1 4 27 16 क्वेश्चन मार्क 36 343 इज। प्रश्न आहे या सिरीजमध्ये इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल। मग आता जर आपण थोडंसं ॲनालाइज केलं तर 1 वरून तर सध्या काही लक्षात येत नाही आहे, परंतु जर 4 पाहिलं तर ही आपल्याला वर्ग संख्या दिसत आहे आणि जर 27 पाहिलं तर ही आपल्याला घन संख्या दिसत आहे। 16 परत वर्ग संख्या आहे। आता इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणजे आपलं परत पुढे जावं लागेल। 36 वर्ग संख्या 343 घन संख्या म्हणजे 1 जर आपण घन संख्या पकडली तर 1 चा घन 1 होतो म्हणजे घन वर्ग। आता येईल घन, मग कितीचा घन बघा 1 2 1 चा घन 2 चा वर्ग 3 चा घन 4 चा वर्ग। आता 5 चा घन किती 125 बरोबर। नंतर 6 चा वर्ग 36 7 चा घन 343। ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर होणार आहे। पुढे बघूयात आपण। आता आपल्याला दिलंय की द नेक्स्ट टर्म इन द फॉलोइंग सिरीज एक सिरीज दिली आहे, तर इथे 3 चा गट आहे। म्हणजे यामध्ये जर आपण तीनही गटाचा पहिला अल्फाबेट जर घेतला तर बघा Y W W U U S नंतर आता क्वेश्चन मार्क आहे। पहा बरं, रिपीट यायचं आहे आपल्याला Y W W नंतर U बरोबर आहे। ओके, मग आता काय आहे U नंतर S। म्हणजे आता यांनी काय केलं आहे, सरळ आपल्या असं लक्षात येईल की फरक घेताना काय घेतला -2 असा फरक केलेला आहे बरोबर। मग आता बघा परत काय आहे। आपण जर 3 सिरीज लिहिल्या Y W U आणि क्वेश्चन मार्क नंतर E नंतर हा बघा हा F नंतर हा पुढचा H आणि नंतर काय केला K बरोबर आहे। 1 2 3 4 आणि इथे एक S राहिला ना आपला, हा आणि आता K। मग आता बघा B D बघा B नंतर D D नंतर G G नंतर I। ओके, अशा प्रकारच्या सिरीज आहे। मग आता Y नंतर आपण W पाहिला होता बघा, Y नंतर W W नंतर U U नंतर S म्हणजे काय -2 -2 -2 -2। पुढे पहा E। मग आता E नंतर काय केलं हे बघा, E नंतर F म्हणजे E नंतर F F नंतर H म्हणजे +1 +2 +3 +4 आणि जो शेवटचा आहे B नंतर काय आहे 2 3 2 3 अशा प्रकारची ही सिरीज होती आणि आपलं उत्तर येत आहे ऑप्शन 2। नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण। इफ A इज कोडेड ॲज अ C, M ॲज I, N ॲज P, S ॲज O, I ॲज A, P ॲज N, E ॲज M, O ॲज E, C ॲज S, देन। आता सरळ आहे, C साठी काय घेतलं उदाहरणाप्रमाणे C साठी घेतलं S आणि शेवटचं काय आहे S साठी काय घेतला आहे O, S साठी घेतला आहे O। असं कुठं आहे पहिला S इथं आहे हा तर रॉंग झाला आणि इथं आहे शेवटी O C N O झालं। ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे। म्हणजे उदाहरणाप्रमाणेच कोडिंग डिकोडिंग करण्यात आली होती। प्रश्न आहे अली बायज अ ग्लास, अ पेन्सिल अँड अ कफ। बघा काय आहे ग्लास, पेन्सिल आणि कप। अलीनं एक ग्लास घेतला, एक पेन्सिल घेतली, एक कप घेतला। किती रुपयात 21 रुपयात। राकेश बायज अ कप 2 पेन्सिल अ ग्लास केवढ्यात घेतलाय 28 रुपयात। आणि प्रीती बायज 2 ग्लासेस अ कप आणि 2 पेन्सिल्स किती 35 म्हणजे 35 रुपयात। तर 10 कप कितीला येईल। जर तुम्ही असं डायरेक्ट जरी पाहिलं तर लक्षात येईल बघा। आता हे 3 आहे
3 भाग दिला 21ला किती आले 7. हे 4 आहे, 4 भाग दिला तर 7 आणि 5 भाग दिला तर 7. म्हणजे 7 5 35, 7 चौक 28, 7 त्रिक 21. 10 ग्लास जर घेतले तर 7 10 70. उत्तर मिळालं ऑप्शन नंबर 4. परंतु हेच जर आपण सूत्र पद्धतीनं काढलं तर सूत्र पद्धतीनं आपण काढूयात. समजा तसं डायरेक्ट नाही आलं तर ते काय म्हणले, ग्लास म्हणजे आपण घेतला x, बरोबर आहे, x घेतला. आता पेन्सिल म्हणजे घेतलं y, बघा ग्लास म्हणजे घेतला x, पेन्सिल म्हणजे घेतला y आणि कप म्हणजे घेतला z. किती रुपयात 21 रुपयात. नंतर पहा मग आता x प्लस 2y प्लस z किती रुपयात 28 रुपयात, बरोबर आहे का. इथं 2 पेन्सिल आहे ना. नंतर काय घेतलं आहे 2x प्लस 2y आणि प्लस काय आहे z. कितीला आहे हे आहे 35 रुपयात, बरोबर आहे, 35 रुपयात आहे. आता यामध्ये सारखं काय करता येईल, जर आपण 2x 2y आणि z याला जर आपण समीकरण नंबर समजा 3 म्हणलो, याला समीकरण नंबर 2, याला समीकरण नंबर 1. आता जर आपण समीकरण नंबर 1 जे आहे याला जर 2 ने गुणलं, बरोबर आहे, किंवा त्याहीपेक्षा सोपं काय करा, सरळ 2 न गुणून घ्या. मग बघा 2x 2y 2z आणि 21 दुनी 42. मग आता समीकरण 1 मधून जर आपण समीकरण 3 वजा केलं तर काय येईल ते बघा. काय होतं आपलं समीकरण 1 नवीन तयार झालं, 2x प्लस 2y प्लस 2z बरोबर 42. आणि समीकरण 3 काय होतं आपलं, 2x प्लस 2y प्लस z बरोबर 35. ओके. मग आता काय करायचं आहे, सरळ यांना ऋण चिन्हानं गुणून घ्या. ऋण बरोबर आहे. म्हणजे वजाबाकी 2x कटले, 2y कटले, 2z मधून 1z गेला, खाली राहिला फक्त z आणि 42 मधून 35 गेले, खाली राहिले 7. z म्हणजे काय होतं आपलं शेवट. बघा आपल्याला झडची किंमत मिळाली म्हणजे काय, कपची किंमत मिळाली. आता 10 कप 7 10 70, पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. आपल्याला दिलंय की द टेबल बिलो इनवॉइस डाटा ऑन द सॅलरीज रेव्हेन्यू इन लॅक जनरेटेड बाय अ पब्लिशिंग हाऊस ड्युरिंग years 2012 to 2015 while selling books, magazines and journals as 3 categories items. Answer the question 31 to 33 based on the data contained in the table. आपलं काय दिलंय, जनरल्स मॅगझिन बुक्स टोटल 2012 13 14 15 सेल्स रेव्हेन्यू आहे. मग आता जर आपण यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर काय फायदा होईल आपल्याला, की लगेच पुढची उत्तरं आपला पटपट काढता येतील. मग बघा 46 प्लस 31 प्लस 73 किती येतात 150, बरोबर आहे. नंतर 2013 मध्ये किती येतात 47 39 आणि 77 163. ओके. 2014 ला किती येते 45 46 78 169 आणि 2015 ला किती येते 44 51 78 173 येते, बरोबर. मग आता यावर आधारित प्रश्न आपण सोडवूयात. प्रश्न दिला आपल्याला, इन 2015 अप्रॉक्सिमेटली व्हॉट % ऑफ टोटल रेव्हेन्यू केम फ्रॉम बुक्स. मग टोटल किती आली होती आपली 2015ची 173. त्यापैकी बुक्स आहे की नाही, बुक्स किती आहे 78 आहे, बुक्स आहे 78. तर मग 100ला किती करा, तिरपा गुणाकार, त्रिराशी मांडली. मग आता 78 गुणेला 100 आणि छेदात 173. मग जर आपण काटाकाटी केली तर उत्तर मिळतं 45%, पर्याय क्रमांक 1. जर आपण अगदी प्रॉपर उत्तर पाहिलं तर आपलं उत्तर काय येतं 45.08. मग ॲप्रॉक्सिमेटली 45%, पर्याय 1. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, द नंबर ऑफ इयर्स इन विच देअर वॉज अन इन्क्रीज रेव्हेन्यू फ्रॉम लिस्ट टू कॅटेगरीज ऑफ आयटम्स इज. आपल्याला विचारलं होतं की कमीत कमी 2 कॅटेगरीजमध्ये इन्क्रीज झाला आहे. मग बघा आता 46 वरून किती गेला आहे 47, इन्क्रीज झाला. 47 वरून 45 म्हणजे डिक्रीज झाला, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला जनरल तर घेता येणार नाही. मग आता मॅगझिन आणि बुक्स बघू, 31चा 39 झाला, 73चा 77 वाढ झाली. ओके, वाढ झाली.
39चा 46 झाला, वाढ झाली. 77चा 78 झाला, वाढ झाली. मग आता आपला जो उद्देश होता बघा, 78चा 78 वाढ नाही झाली, पण आपल्याला 2 वर्ष मिळाले ना, 1 आणि 2, बरोबर आहे. म्हणजे 13ला वाढ झाली आणि 14ला वाढ झाली. कशामध्ये? मॅगझिन आणि बुक्समध्ये. म्हणजे 2 ठिकाणी वाढ झालेली आहे. पर्याय 2, ऑप्शन नंबर 3, त्यामध्ये उत्तर 2. पुढचा आहे बघा, इफ देअर आर 2016 वी आर टू शो द सेम ग्रोथ इन टर्म्स total sales revenue as the year 2015 over the 2014, then the revenue in the year 2016 must be approximately. प्रश्न मराठीत समजून घ्या की 2014ला जेवढी वाढ झाली, 2014 ते 15 या काळात जेवढी वाढ झाली तेवढीच वाढ जर 15 ते 16 झाली तर कितीनं वाढ होईल. मग आता आपलं पहिले काय करावं लागेल, 14मध्ये जी वाढ होती आहे 14मध्ये ती 15मध्ये आपल्याला कशी होईल हे आपण बघूया. ओके, मग आता पहा आपलं 14ची वाढ कशी काढता येईल. 14मध्ये किती होते, 45, 46, 78. नंतर 2015ला किती झाली, 44, 51, 78. ओके, झालेली वाढ कशी काढायची. पहिले तर टोटल किती आली होती 14ची, आपण जी पहिल्या डायग्राममध्ये केली होती 169 आणि दुसऱ्यामध्ये 173, बरोबर आहे. मग 173 मधून जर 169 वाजा गेले तर किती आलेत, 4 लाख, बरोबर आहे. मग 4 लाखाची वाढ झाली आता 173 मध्ये, कारण 2015ला ते आहे. 4 लाखाची वाढ झाली तर किती आली, 4 आणि 3 7, 7 1 177 लाख, ऑप्शन नंबर 4 होणार आहे. A university professor maintains data of MCA students tabulated by performance and gender of students. The data is kept on a computer hard disk, but accidentally some of its data is lost because computer virus. Only the following could be recovered. आता फक्त एवढा काही डाटा रिकवर झालाय त्यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न पाहूयात आपण काय काय आहेत. आपल्याला दिले मेल, ॲव्हरेज डाटा डिलीट झाला, गुड डाटा डिलीट आहे, एक्सलंट 10 आहेत आणि टोटल माहीत नाही. फिमेलमध्ये ॲव्हरेज, गुड, एक्सलंट दिलेलं नाही आहे, टोटल दिलं आहे 32. ॲव्हरेजचं टोटल नाही, गुडचं टोटल आहे 30, एक्सलंटचं टोटल नाही, एकूण टोटल नाही. मग आता याच्यातून आपल्याला माहिती कशी काढता येईल ती आपण स्टेप बाय स्टेप पाहू. पॅनिक बटन्स वेअर प्रेस्ड बट नो ॲव्हिल. An expert committee was formed which decided that the following facts are self-evident. म्हणजे एक्सपर्टची कमिटी जी आली होती, म्हणजे जे पॅनिक बटन होतं त्यानंही डाटा आपला कवर झाला नाही, पण एक्सपर्ट कमिटीने ठरवलं. काय काय ठरवलं, ये काय ठरवला, हाफ ऑफ द स्टुडंट्स वेअर आयदर एक्सलंट ऑर गुड. जे 50% विद्यार्थी आहे, 50% हे एक तर ॲव्हरेज आहे किंवा गुड आहे. ओके, पुढे चला. 40% वेअर फिमेल्स. फिमेल किती आहे, 40% आहे आणि इथं टोटल फिमेल किती दिल्या, 32. ओके, 32 दिलेले आहेत. मग आता बघा 32 जर आहे 40%, ओके, तर यावरून आपल्याला 100% काढता येईल. मग 32 जर 40% तर 100 किती टक्के. मग त्रिराशी मांडली की 32 गुणिले 100 भागिले 40. मग आपल्याला काय मिळतं, एकूण स्टुडंट आपल्याला मिळतात, टोटल मिळतात 80. ओके, मग आता एकूण आहेत 80, त्यापैकी 32 महिला. मग आता पुरुष किती राहिले, म्हणजे मेल किती राहिलेत, 48, बरोबर आहे. 48 आणि 32 झाले 80. मग आता यातून आणखीन काय कळलं, ते काय म्हणतायत की 1/3 ऑफ द मेल स्टुडंट्स वेअर ॲव्हरेज. 1/3 ॲव्हरेज आहे. मग आता जर 48चं 1/3 काढलं तर 16 16 16 32 16 त्रिक 48. ते कसे आहेत, ॲव्हरेज आहे. म्हणजे 16 विद्यार्थी, हे बघा मेल जे आहे ना, मेल हे 16 आहेत ॲव्हरेज. ओके, बघा 10 आहेत एक्सलंट. मग आता 16 आणि 10 26, बरोबर. किती राहिलेत, 26 मधून 48 गेले, गुड आपल्याला भेटले. गुड किती राहिले, मग आता 22. मग आता गुडमध्ये एकूण दिलेत 30. ओके, एकूण आपल्याला 30 दिलेत, 22 मिळाले गुड. मग आता महिला किती राहिल्या, त्यातल्या 22 मधून 30 मधून 22 गेले, महिला मिळाल्या 8. ओके, मग आता पहा आपल्याला काय काय मिळालेलं आहे. ॲव्हरेज मेल मिळाले 16, नंतर गुड मिळाले 22. ओके, एकदा परत लिहून घेऊ. बघा ॲव्हरेज मिळाले 16 मेल मिळाले, गुड मिळाले 22, महिला
फिमेल गुड मिळाल्यात 8, नंतर एकूण मेल मिळाले 48 आणि एकूण स्टुडंट मिळाले 80. बरोबर. आता ते काय म्हणले, हाफ ऑफ द स्टुडंट्स वेअर आयदर एक्सलंट ऑर गुड. मग आता 80चे अर्धे किती होले 40. 40 कसे आहेत, एक तर गुड आहेत किंवा एक्सलंट आहेत. मग एक्सलंट ऑलरेडी 10 दिलेत आपल्याला मेल, म्हणजे आता खाली किती राहिलेत, खाली आपल्याला 30 राहिलेत जे एक्सलंटमध्ये राहतील किंवा गुडमध्ये. पण ऑलरेडी गुडमध्ये 30 तर दिलेले आहे ना, हे काय 30, हे 30 दिलेत. बरोबर. म्हणजे काय आपल्याला 30 आणि 10 40 झाले, म्हणजे एक्सलंट महिला एकही नाही. ओके. म्हणजे एकूण एक्सलंट किती झाले आता 10. मग आता ॲव्हरेज महिला किती जर आपण त्या काढल्या तर पहा 40. मग टोटल आहे 40. टोटल किती राहिले 40. 40मधून 16, 16मधून 40 गेले, खाली राहिले 24. मग आता काय काय माहिती मिळाली ती तुम्हाला एकदा व्यवस्थित DTP करून दिलेली आहे बघा. काय काय आहे, मेल 16, फिमेल 24, टोटल 40, ॲव्हरेज झाले 40. आता गुड आणि एक्सलंट 40 आहे, हे बघा 30 आणि 10, 30 आणि 10, 30 आणि 10 झाले 40. मग आता 22 आणि 8 30, 10 एक्सलंट तर ते फक्त मेल. टोटल 48 आणि 32 बरोबर 80. आता दिलेला प्रश्न आपण सोडवूयात. फक्त आत्ताशी का आपला डाटा तयार झालेला आहे. हाऊ मेनी फिमेल स्टुडंट्स आर एक्सलंट. आत्ताच उत्तर मिळालं होतं 0, पर्याय क्रमांक 1. व्हॉट प्रोपोर्शन ऑफ फिमेल स्टुडंट आर गुड. गुडचं प्रोपोर्शन किती आहे, एकूण किती आहेत 30, त्यातल्या महिला किती आहेत 8. बरोबर आहे. तर 100ला किती. ओके. त्रिराशी मांडली, गुणाकार केला, उत्तर काय मिळालं आपल्याला, उत्तर मिळालं 26.66. आता 26.66 पर्यायच नाही, मग ॲप्रॉक्सिमेटली काय 25, ऑप्शन नंबर 2. मग आता फिमेल झाल्या 26.66, मेल किती राहिले, मेल राहिले 73.33. आणि योगायोगाने पुढचा प्रश्न तोच आहे, ॲप्रॉक्सिमेटली व्हॉट प्रोपोर्शन ऑफ गुड स्टुडंट्स आर मेल. तर 73.33, तसा पर्याय काय 73, ऑप्शन नंबर 2. म्हणजे पहा आपलं 35चं जे उत्तर आहे ते 26.66 होतं, तो पर्याय नाही पण ॲप्रॉक्सिमेटली 25. आणि 36चं उत्तर होतं 73.33. बरोबर आहे. तर त्याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. येतं लक्षात. अशा प्रकारे आपण जानेवारी 2017चा पेपर, ज्यामधील DIचे 6 क्वेश्चन व मॅथचे 5 क्वेश्चन यावर चर्चा केली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच आमचे OICचे जे तुम्हाला सगळे यूट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, हेही जॉईन करता येईल. सेटनेटसाठी आपलं स्वतंत्र चॅनल आहे सेटनेट स्टडी नावाचं, तेही जॉईन करा, जिथे सर्व अपडेट तुम्हाला मिळतात. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांनाही पाठवा व OICS करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.